सीपीआर मधील ENT शस्त्रक्रिया विभागाचे रखडलेले नूतनीकरणाचे काम लवकर पूर्ण करा, भाजपचे जिल्हाध्यक्ष विजय जाधव। जिल्ह्यातील सर्वसामान्य गोरगरीब नागरिकांची आधारवड असणारे रुग्णालय म्हणून सीपीआर रुग्णालय ओळखले जाते। राज्य शासनाच्या वतीने या रुग्णालयाला 40 कोटींचा निधी मिळालेला आहे। यातून सध्या सोयीसुविधा व दुरुस्तीची कामे सुरू आहेत। सीपीआर मध्ये एकूण 11 ऑपरेशन थिएटर आहेत। यापैकी 5 ऑपरेशन थिएटर मध्ये नूतनीकरणाची कामे चालू आहेत। उर्वरित 6 ऑपरेशन थिएटर मध्ये स्त्रीरोग तज्ञ, नेत्ररोग, यूरोलॉजी, ट्रॉमा केअर, सर्जरी आणि ऑर्थो तसेच एक थिएटर आपत्कालीन परिस्थितीसाठी आरक्षित करण्यात आली आहे। परंतु 2.5 महिने उलटून देखील या ऑपरेशन थिएटरचे काम अद्यापही प्रलंबित आहे। यामुळे सर्वसामान्य रुग्णांची हेळसांड होत आहे। या संदर्भात भारतीय जनता पार्टीच्या वतीने जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांनी सीपीआरचे अधिष्ठाता डॉक्टर SS मोरे यांना निवेदन देण्यात आलं। यावेळी जिल्हा उपाध्यक्ष हेमंत आराध्ये, विजयसिंह खाडे पाटील, किरण नकाते, सूरज संदे यांनी अन्य सीपीआर रुग्णालयातील चालू असलेल्या गैरकारभाराबाबत तक्रारी निदर्शनास आणून दिल्या। यावेळी सरचिटणीस गायत्री राऊत, डॉक्टर सदानंद राजवर्धन, राजू मोरे, विराज चिखलीकर, गणेश देसाई, माधुरी नकाते, भरत काळे, रोहित पवार, दिग्विजय कालेकर, अमर साठे, मंगला निपाणीकर, प्रदीप उल्पे, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते। माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर। नमस्कार, मी प्रथमेश परब। माझा महाराष्ट्र कोल्हापूर या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।